तेरे मस्त मस्त दोने. आता केलं असं बरं ना, पण पोराला लागते चष्मा. आणि मग पोरगी म्हणते तेरी आंखों में मुझे प्यार नजर आता है. अहो मावशी, त्याला त्याच्या डोळ्यातलं त्याला दिसत नाही, त्याला चष्मा लावा लागते. आणि तू म्हणते तेरी आंखों में मुझे प्यार नजर आता है. आपण नेहमी एकामेकाची तुलना करतो. म्हणजे याचं मायापेक्षा चांगलं आहे, त्याचं मायापेक्षा चांगलं आहे. मला सांगा, सासा सुनाचे भांडणं कधी संपले का हो? महाभारतात रामायणात होतेच ना. मग आपल्याला काहून असं वाटते की तिची सून चांगली आहे? वाटते ना. आणि आपल्याला नेहमी वाटते सुना की तिचीच सासू चांगली आहे. बरोबर आहे ना. मग ह्या गोष्टी आता बंद केल्या पाहिजे. बरोबर. आमच्या चळवळीमध्ये आम्हाला शिकवलं, मराठाती तुका मिळवावा न गुण दोषासही स्वीकारावा. एखाद्या व्यक्तीमध्ये गुणही असते, दोषही असते. मग गुणही स्वीकारायचे आणि त्याचे दोष सुद्धा स्वीकारून घ्यायचे, तर आपण या देशातला चांगला माणूस असू शकतो. हे देखील आपल्याला भूमिका घ्यायची आहे. आणि आता पहा, लक्ष द्या, आपले बाप आहे दारूच्या भट्टीत सध्या व्यस्त, आई आहे सिरियल मध्ये, पोरी आहे इंस्टाग्रामवर. वाईट माटून घेऊ नका, पोरी इंस्टाग्रामवर आहे ना, रील्स, स्टोरी, स्नॅपचॅट. बरोबर. कोणतं चॅट? स्नॅपचॅट. बरोबर. कितीही आजी तुझ्या काळात फिल्टर नव्हतं, बरं झालं आता फिल्टर आलं. कितीही कारी बाई असली तर ते गोरी होते, आणि किती कारा माणूस असला तोही गोरा होते. कुठं? मोबाईल मध्ये. आणि मग काय होतं? चॅटिंग चालू होतं. शिवाजी महाराजांच्या काळात जर चॅटिंगचा जमाना असता तर शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकत नसतं. मग चॅटिंग चालू होतं. या चॅटिंग मध्ये एकामेकाला मेसेज पाठवते, इश्क ही मेरी जिंदगी है, तेरे बिना मैं जी नहीं सकता. मरायचं मग, जी नाही सकता तो मर जाने का. बरोबर ना. मग काय होतं? आता ह्या सप्ताह चालू आहे शिवजयंतीचा, मी 4 दिवस कंटिन्यू व्याख्यानाला आहे. बरं, ह्या एकच सप्ताह राहते का आपल्याकडं? नाही. याच्या आधी एक सप्ताह होता, 14 तारखेला त्याचा भागवत सप्ताह समाप्त झाला. बरोबर. महाकाला होता 14 तारखेला. 14 फरवरीला महासप्ताहाचा महाकाला होता, व्हॅलेंटाईन डे. त्याच्या पहिले होते एक भाग, टेडी डे. बरोबर आहे ना. म्हणजे टेडी म्हणजे बावले डे एकामेकाले. आजी तू या काळात नव्हतं, ते यायच्या काळात आलं. टेडी डे, चॉकलेट डे, मग चॉकलेट डे. बरोबर आहे ना. मग टेडी डे, चॉकलेट डे, मग का हग डे. आता तू काही गलत अर्थ करू नका, हग या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. बरोबर आहे ना. मग हग डे आलं, मग प्रॉमिस डे आलं. बरोबर आहे. मग एकामेकाची कसमे खायला लागले. बरोबर आहे ना. मग प्रॉमिस डे आलं आणि मग आला शेवटी मेन कार्यक्रम व्हॅलेंटाईन डे. आणि ह्या व्हॅलेंटाईन डे आला की मग समोरची प्रोसिजर असे होते, रिचार्ज दे, टॉकअप मारून दे, मोबाईल दे. बरोबर आहे ना. पोरगा म्हणते गाडी दे, 50 दे, 100 दे. आणि मग हे सगळं केल्यावर आपला बाल्या आणि आपली बाली मिळते आणि पुर. हे झाल्यावर येते गावात आणि मग होते इरादे, पावडं दे, टोपलं दे, लवकर दे. म्हणजे ह्या डे पासून ह्या डे पर्यंत झाले जास्त वेळ लागत नाही. बरोबर आहे ना. मग आपल्याला कोणते डे साजरे करायचे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, आपणच विचार केला पाहिजे. बरोबर आहे ना. मग शिवाजी महाराजांनी ह्या डे भानगडीत पडले नाही, म्हणून स्वराज्य निर्माण करू शकले. आणि मग या ठिकाणी एखादी पोरगा येतो, अचानक त्या पोरीकडे पाहतो. आता ते पोरगा म्हणते तेरे मस्त मस्त दोने. आता केलं असं बरं ना, पण पोराला लागते चष्मा. आणि मग पोरगी म्हणते तेरी आंखों में मुझे प्यार नजर आता है. अहो मावशी, त्याला त्याच्या डोळ्यातलं त्याला दिसत नाही, त्याला चष्मा लावा लागते. आणि तू म्हणते तेरी आंखों में मुझे प्यार नजर आता है. मग आता हे कसं करायचं आजी यायचं? मग हे का घडतंय? आमचं 90चं दशक, 80चं दशक कसं होतं माहितीये का? बंद पिक्चर होते, बेनाम बादशाह, बेवफा सनम, सनम बेवफा, हेच गाणे होते. पहिले गाणे निघले, दिल दिया है जान भी देंगे आए वतन तेरे लिए. याच्यामधलं आजी पुरे खूप हुशार आहे. फक्त वतन काढलं आणि तिथं सनम टाकलं. हे गाणं झालं होतं हर करम अपन्या करेंगे अय वतन तेरे लिए होतं. मग गाणं गेलं हर करम अपना करेंगे अय सनम तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे अय सनम तेरे लिए. हे गाणे झाले.
बरोबर. प्रेम करू नका या विचाराचा आहे का मी? केलंच पाहिजे. मय सुद्धा लव्ह मॅरेज आहे, बरोबर आहे ना. मय सुद्धा लव्ह मॅरेज आहे, मी सुद्धा प्रेमच केलं ना. मग प्रेम केलं पण इमानदारीनं करा ना, मग स्वाभिमानानं करा ना. क्लास ठेवा ना. तुमचा बाप तिकडे एसीच्या रूम मध्ये ऑफिस मध्ये जाते आणि तुम्ही जर का एखाद्या मिस्त्र्याच्या सोबत करून गेल्या तर मॅच होईल का? तुम्ही जर डॉक्टर आहे तर डॉक्टर पोरगा पाहून करा ना प्रेम. तुम्ही जर वकील आहे तर वकील पोरगा पाहून करा ना प्रेम. तुम्ही जर इंजिनियर तर इंजिनियर पोरगा पाहून करा ना प्रेम. कोणा रोखलेला आहे या ठिकाणी? जर कोणी म्हणत असेल जातीचा धर्माचा, तर जातीचा धर्माचा विषयच नाही, बरोबर ना. समजून घ्या तुम्ही रे, प्रेमात काय असते? धर्माच्या दलालांनो, प्रेमात जात नसते, परमप्रेमात जात नाहीये. मिळेलं राधेने कृष्णावर केलेलं प्रेम आहे, रुक्मिणीने कृष्णावर केलेलं प्रेम आहे, सीतेनं रामावर केलेलं प्रेम आहे, रामाने सीतेवर केलेलं प्रेम आहे, शहाजी महाराजांनी जिजाऊवर केलेलं प्रेम आहे, जिजाऊंनी शहाजी महाराजांवर केलेलं प्रेम आहे, सईबाईंनी शिवाजी महाराजांवर केलेलं प्रेम आहे, शिवाजी महाराजांनी सईबाईंवर केलेलं प्रेम आहे. हे प्रेम दर्जाचं होतं, क्वालिटीचं होतं. तुमची क्वालिटी घसरलेली आहे. थोडसा पोरगा आला, त्याच्याजवळ पल्सर गिल्सर दिसली, त्यानं थोडसे फटफट वाजवलं, त्याच्याकडे चांगला मोठा मोबाईल असला की झाले आपल्या पोरी. हे आता बंद झालं पाहिजे. प्रॅक्टिकली आयुष्य जगलं पाहिजे. कारण की माय माऊल्यांनो, आता जरी तुम्हाला प्रेम वाटत असेल, पण जेव्हा लग्न होते तेव्हा लक्षात आले येते की पैशाशिवाय दुनियात काही नाही आहे, बरोबर ना. मग खिशात गांधीजीची अडचण झाली की मग गांधीजी आठवते.